Welcome student. Today's session 9. This section is a last section in this chapter, angle and its measurement. Okay. Last lecture we have to see some problems related to area of sector and arc length. Okay. Now this problem is much bigger than last problem. Okay. Today see this problem. OAB is a sector of the circle having center at O and radius 12 centimeter. If major angle AOB is equal to 45 degree, find the difference between area of sector OAB and sector AOB. Okay. Now first we have to draw in rough figure. Okay. Center O with radius A and this angle is 45 degree. This angle AOB equal to 45 degree I have to draw. Okay. काय काय गिवन आहे हे सगळ्यात महत्वाचं. ओके. OAB इज अ सेक्टर ऑफ द सर्कल हॅव्हिंग सेंटर O अँड द रेडियस 12 सेंटीमीटर. रेडियस किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. म्हणजे आर तुम्हाला दिलेला आहे. गिवन रेडियस आर इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. ओके. इफ मेजर अँगल AOB हाऊ मेनी 45 डिग्री मीन्स हियर थीटा तुम्हाला दिलेला आहे. किती आहे? 45 डिग्री. ओके. फाइंड द डिफरन्स बिटवीन. आता इथे डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. दोन अँगल. कुठले कुठले दोन अँगल आहे बघा. फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर OAB अँगलचा नाही, एरिया ऑफ सेक्टरचा डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तो फाइंड आउट करून त्यांचा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. ओके. टू फाइंड आउट डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर OAB तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? दोन्ही OAB आणि AOB. कुठे OAB अँड AOB या दोन्ही यांचे काय फाइंड आउट करायचे? एरिया ऑफ अ सेक्टर. फर्स्ट एरिया ऑफ सेक्टर AOB. Okay. AOB is equal to A is equal to 1/2 R square theta. ठीक आहे. 1/2 R किती आहे तुमच्याकडं? 12 चा स्क्वेअर मल्टिप्लाय थीटा किती आहे? 45. त्याचं रॅडियन मध्ये कन्वर्जन 45 मल्टिप्लाय पाय अपॉन 180 रॅडियन. पाय अपॉन 180 रॅडियन. 1/2 मल्टिप्लाय 12 मल्टिप्लाय 12. ओके. काय केलं मी? 12 मल्टिप्लाय 12 45 आणि 140. 45 1 जा 45, 45 4 जा 180, 45 2 जा 90 आणि 45 4 जा 180. ओके. मल्टिप्लाय पाय अपॉन 4. ओके. आता हा 4 12 ला काय करीन? डिवाइड करीन. हा 2 ह्या 12 ला डिवाइड करेल. असं आपण करू. ओके. 2 1 जा 2, 2 6 जा 12, 4 1 जा 4, 4 3 जा 12. डिनोमिनेटरला काहीच नाही. 1 रिमेन राहिला. 1 आपण घेत नाही. न्यूमिनेटरला 6 आणि 3 म्हणजे किती राहिला? A इज इक्वल टू 18 पाय. ओके. कशाचं आलं हे? एरिया ऑफ सेक्टर AOB चा. ओके. नाउ टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर OAB. आता याचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी इथे काय करावं लागेल? आपल्याला तो ट्रायंगल आहे दाखवावा लागेल किंवा तिथे एक अँगल आहे असं दाखवावं लागेल. मग कन्स्ट्रक्शन बघा. कन्स्ट्रक्शन कसं येईल? जॉईन B to A. आता नाऊ हिअर फाइंड आउट. हिअर काय आहे इथे? आता ट्रायंगल क्रिएट झाला. ओके. हा एक ट्रायंगल झाला. आता याच्यानंतर नाव टू फाइंड. समजून घ्या आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. आपण एरिया ऑफ सेक्टर AOB फाइंड आउट केला. आता OAB चा एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करण्यासाठी काहीतरी आपल्याला काय करायचं? कन्स्ट्रक्शन करायचं आहे. OAB कन्स्ट्रक्शन काय केलं? A आणि B काय केला? जॉईन करून घेतला. ठीक आहे. नाव टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर OAB. ठीक आहे.
आता ओ ए बी फाइंड आउट करण्यासाठी इथून आपल्याला बी पासून एक स्ट्रेट लाईन काय करावं लागेल, परपेंडिक्युलर टाकावं लागेल. कुठे? ओ ए ला. वी हॅव टू construct here, make it a 90-degree angle here. OC is a perpendicular on radius OA. ओके, रेडियस OA वर बी पासून एक काय करला, परपेंडिक्युलर लाईन टाकली की झाला. आता इथे 90 डिग्री. परपेंडिक्युलर हा ऑलवेज किती असतो? 90 डिग्री असतो. ओके, आता आपल्याला काय माहित पाहिजे, 45 डिग्री इथे आहे. मग आपण इथे ट्रिग्नोमेट्री यूज करून साइन 45 डिग्री काय सांगतं, साइन 45 अँगल आहे. साइन 45 म्हणजे काय, अपोजिट अपॉन हायपोटेनस. ओके, अपोजिट साइड कोण आहे इथे, बीसी, आणि अपॉन हायपोटेनस काय येईल, ओबी. ओके, मग काय येईल इथे, बीसी अपॉन ओबी. आपल्याला बीसी फाइंड आउट करायचे आहे, अपोजिट साइड फाइंड आउट करायची आहे बीसी. मग काय करायला पाहिजे, आपण इकडे शिफ्ट करायचं आपल्याला. आता साइन 45 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1/√2. ओके, बीसी माहित नाही, तो फाइंड आउट करायचा. ओबी काय आहे, रेडियस आहे, मग 12. देअरफॉर बीसी ॲज इट इज, हा 12 इकडे गेला, मल्टिप्लाय झाला, मग 12/√2. बीसी काय फाइंड आउट झाला आपल्याला, 12/√2. आता बीसी का फाइंड आउट केला आपण, आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं, ओ ए बी चा एरिया. ओ ए बी, मग बीसी हे कंस्ट्रक्शन कशासाठी केलं, तर आपल्याला ए अँगल माहित नाही आहे, तो किती डिग्री आहे, बरोबर की नाही. ओ आपल्याला माहित होता, ए ओ बी, तो ओ आपल्याला थिटा माहित होता. त्या थिटा माहित असल्यामुळे आपण एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला 1/2 r² डायरेक्ट यूज करता आला. पण आता इथे आपल्याला ओ ए बी चं काय काढायचं आहे, एरिया ऑफ सेक्टर, पण याचा अँगलच आपल्याला माहित नाही. मग हे कन्स्ट्रक्शन आपल्याला करावं लागलं. साइन रूल वापरून साइन 45 इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, त्यानुसार आपल्याला बीसी म्हणजे हाईट, का हाईट काढायची होती आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल वी नो द फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. याचा बेस आपल्याला माहिती आहे, काय बेस आहे, ओ ए, आणि हाईट काय आहे, बीसी. बीसी आपल्याला माहित नव्हती, बीसी फाइंड आउट करण्यासाठी हे सर्व आपण कन्स्ट्रक्शन केलं आणि हे फॉर्म्युले केले. बीसी इज इक्वल टू 12/√2. आता बघा इथे, टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल OAB, OAB is equal to 1/2 into base into height. ओके, एरिया ऑफ ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 1/2 बेस इंटू हाईट. आपल्याला बेस पण माहित आहे आणि आपण हाईट पण बीसी आहे ती पण फाइंड आउट केली. व्हॅल्यू पुट करूया, 1/2 इंटू बेस किती आहे, रेडियस म्हणजे किती, 12 सेंटीमीटर, इंटू हाईट, हाईट किती आली आपली, 12/√2. 12/√2 काय फाइंड आउट झाला आपल्याला इथे, 2 1 2 2 6 12. ओके, आता इथे 6 मल्टिप्लाय 12/√2. 12/√2. आता 1/√2 तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण तो आपण असा लिहू शकतो, कसा, 6 into 12 multiply √2/2. ओके, मग इथे काय रिझन देऊ, 1/√2 इज इक्वल टू 2/√2. √2/2 कसं येतं बघा, ते 1/√2. 1/√2 रूट म्हणजे काय असतो, पॉवर. आता तो हा √2 जर न्यूमरेटरला घेतला तर काय होईल इथे, √2 इनवर्स. √2 काय होईल, इनवर्स. याचा पॉवर किती आहे, खाली डिनोमिनेटरला 1 पॉझिटिव्ह आहे, तो जर न्यूमरेटर घेतला तो काय होईल, निगेटिव्ह. रूट म्हणजे काय असतो, 1/2. 2 चा पॉवर 1/2 आणि त्याचा पॉवर -1. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन, ब्रॅकेट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन असतं, मग काय होईल, 2⁻⁻⁻. मग पॉवर -1/2 म्हणजे तो जर खाली आला तर काय होईल, प्लस होईल, 1/2⁻². आणि 1/2 पॉवर म्हणजेच काय असतं, रूट असतो, म्हणजेच काय असतो, 1/√2.
1 अपॉन रूट 2. हेच मग आपण कसं लिहू शकतो 1 अपॉन रूट 2, रूट 2 अपॉन 2. बघा कसं रूट 2 अपॉन 2, रूट 2 तसाच हा 2 जर इकडे न्यूमरेटरला घेतला तर काय होईल 2 चा पॉवर -1. ह्या 2 चा पॉवर काय आहे 1/2 इंटू या 2 चा पॉवर -1. दोघांमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन. इंडायसिस रूल तुम्हाला माहितच असेल. इंडायसिस रूल काय सांगतो इफ बेस आर सेम देन टेकन पॉवर ॲडिशन. मी इथे काय होईल 1/2 -1 2 रेज टू -1/2 1/2 -1 हे जर केलं कॅल्क्युलेशन याचं आन्सर काय येतं -1/2 हे आन्सर आपल्याला मिळतं. ओके 2 रेज टू -1/2 म्हणजे काय झाला 1 अपॉन रूट 2. म्हणजे बघा रूट 2 अपॉन 2 कशाऐवजी आपण घेऊ शकतो 1 अपॉन रूट 2 ऐवजी घेऊ शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा. हे 12th स्टँडर्डला तर खूप वेळेस तुम्हाला वापरायला लागेल. ओके लक्षातच ठेवायचं 1 अपॉन रूट 2 इज इक्वल टू रूट 2 अपॉन 2. ओके अगेन दिस 2 1 2 2 6 12. मग काय राहिलं न्यूमरेटरला 6 6 आणि खाली 1 तो घेतला नाही ते चालेल. 6 6 36 रूट 2 6 6 36 रूट 2. काय आला एरिया ऑफ ट्रायंगल OAB. एरिया ऑफ ट्रायंगल OAB is equal to 36 upon root 2. Again I will explain what we have to given and what we have to taken this problem. Okay काय काय त्याच्यामध्ये गिवन दिलेलं होतं तुम्ही काय फाइंड आउट केलं. रेडियस तुम्हाला दिलेली होती 12 सेंटीमीटर. AOB 45 दिलेला होता. काय फाइंड आउट करायचं होतं डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर OAB अँड AOB. दोन अँगलचे किंवा दोन ट्रायंगलचे काय करते एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचे होते. एक AOB सिंपल होता का तुम्हाला O हा अँगल माहित होता 45 डिग्री. म्हणजे डायरेक्ट एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला वापरून 1/2 r² थिटा r12 थिटा तुम्हाला 45 दिलेला होता. ते फाइंड आउट करून तुम्ही काय काढलं ते आन्सर A इज इक्वल टू 18 पाय. ओके हे एरिया कोणाचा आहे तो AOB चा. इक्वेशन नंबर याला 1. त्यानंतर नाव टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर OAB चा एरिया ऑफ सेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचा होता. एरिया याचा फाइंड आउट करण्यासाठी तुमच्याकडे काय नव्हतं अँगल माहित नव्हता. मग तुम्हाला कशाने फाइंड आउट करायचं होतं एरिया ऑफ अ ट्रायंगल OAB. या ट्रायंगलचा एरिया तुम्ही फाइंड आउट करू शकला. तो कसा त्याचा फॉर्म्युला आहे 1/2 बेस इंटू हाईट. बेस तुम्हाला माहिती आहे पण हाईट माहित नव्हती. त्यासाठी हाईट BC फाइंड आउट करण्यासाठी sin 45 रूल तुम्हाला माहिती आहे. ओके 10th तुम्ही तो थेरम पण शिकलात 45 चा अपोजिट साइड्स अपॉन हायपोटेनस. त्यानुसार sin 45 इन ट्रिग्नोमेट्रिक चार्ट काय व्हॅल्यू आहे तिची 1 अपॉन रूट 2. BC माहित करायचा होता तुम्हाला आणि OB तुम्हाला माहित होता तो आहे 12 सेंटीमीटर. ओके तो बेस तुम्हाला माहित होता. मग BC इथून काय मिळाला 12 अपॉन रूट 2. हीच व्हॅल्यू या एरिया ऑफ ट्रायंगल OAB याच्यामध्ये पुट केली 1/2 बेस इंटू हाईट. व्हॅल्यू पुट केल्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल OAB काय आला 36 रूट 2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. ओके नाउ फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इथे घेतो मी डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला. डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. नाउ इक्वेशन 1 and 2 difference between area of कशाचा एरिया OAB and area of sector AOB. okay therefore equal to 18 pi minus पहिलं 18 pi from equation 1 and 2 then 36 root 2 is equal to 18 इथं 18 कॉमन निघेल म्हणजे काय राहील पाय -2 रूट 2. ओके दिस इज ए डिफरन्स.
दोन्ही एरिया ऑफ सेक्टर OAB आणि AUB मधला हा डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट झाला. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. The perimeter of a sector of the circle of area 25 pi square centimeter is 20 centimeter. Find area of the sector. What we have to given in this problem? area of a sector किती आहे 20 सेंटीमीटर आणि त्याचं परिमीटर किती आहे 20 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ द सेक्टर आहे 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. सोल्युशन. Let R be a radius of a circle. ओके, आपल्याला माहिती आहे R काय आहे रेडियस ऑफ अ सर्कल. ओके, व्हॉट वी हॅव टू गिवन इज एरिया 25 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ सर्कल ए सर्कल इज इक्वल टू 25 पाय. ओके, we know the formula of area of the circle pi r square is equal to 25 pi get cancel, remaining r square is equal to 25 taking square root on both side. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट जर घेतलं तर r काय भेटेल r is equal to 5 सेंटीमीटर. रेडियस तुम्हाला मिळाली r is equal to 5 सेंटीमीटर. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे 1/2 r स्क्वेअर थिटा. ओके, r तर फाइंड आउट झाला, आता थिटा आणि एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा परिमीटर किती दिलेले आहे तुम्हाला 20 सेंटीमीटर. फॉर्म्युला काय परिमीटरचा s प्लस 2r. परिमीटर is equal to s plus 2r is equal to 20 सेमी. तुम्हाला काय दिलेलं आहे गिवन दिलेलं आहे. इथून आपल्याला काय भेटेल s भेटेल सेक्टर भेटेल. ओके, म्हणजे आर्क लेंथ भेटेल. ठीक आहे, s 2r 2 मल्टिप्लाय r किती भेटला आपल्याला 5 इज इक्वल टू 20 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. s प्लस काय भेटेल इथे 2 10 जा 2 5 जा 10 इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आता s इज इक्वल टू 10 तिकडे गेला 20 मायनस 10 s इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. s इज इक्वल टू काय भेटला म्हणजे सेक्टर किंवा आर्क लेंथ काय भेटला तुम्हाला s इज इक्वल टू 10 सेमी मिळाला. ओके, तर परिमीटरवर आपण ते काढलं. आपल्याला तसं फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. तरी पण आपण दिलेलं होतं परिमीटर त्यावरून आपण एस फाइंड आउट केला. आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आहे एरिया ऑफ अ सेक्टर. ठीक आहे, यस का यस तर फाइंड आउट केला आपण. तो कशासाठी केला आपण आपल्याला अँगल माहित नव्हता म्हणून. अँगल जर माहित असता तर आपल्याला यस फाइंड आउट करायची गरज नव्हती. यस म्हणजे काय आर्क लेंथ फाइंड करण्याची गरज नव्हती, पण यस फाइंड आउट करावा लागला कारण की आपल्याला थिटा माहित नव्हता आणि एरिया ऑफ सेक्टरला आपल्याला 1/2 r स्क्वेअर थिटा आपल्याला पाहिजे तो रॅडियन मध्ये. ठीक आहे, नाऊ यस इज इक्वल टू r थिटा रॅडियन. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, इथून थिटा आपल्याला निघेल. यस किती भेटला 10 सेंटीमीटर इज इक्वल टू आर किती आहे 5 थिटा रॅडियन. हा 5 इकडे आला मग 10/5 शिफ्ट झाला इकडे मल्टिप्लाय थिटाला, तो इकडे आल्यावर डिवाइड होईल. थिटा रॅडियन इज इक्वल टू 2. किती भेटला 2 भेटला. थिटा रॅडियन आपल्याला 2 मिळाला. आता हा कशामध्ये यूज करायचा आपल्याला एरिया ऑफ सेक्टर या फॉर्म्युल्यामध्ये. नाउ टू फाइंड एरिया ऑफ ए सेक्टर ए इज इक्वल टू 1/2 r स्क्वेअर थिटा रॅडियन. ठीक आहे, 1/2 r स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर. r तुम्हाला मिळाला किती 5 चा स्क्वेअर थिटा रॅडियन किती मिळाला 2.
had to get cancel to get cancel 5 चा स्क्वेअर 25 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया काय भेटला 25 स्क्वेअर सेंटीमीटर. कुणी ह्या चॅप्टरमध्ये टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर एक्सप्लेन झाल्यानंतर त्याच्यावर आपण रिलेटेड लगेच प्रॉब्लेम घेतलेले आहेत. हे सगळे प्रॉब्लेम मी अनसॉल्व घेतलेले आहेत. जे एक्झरसाइजमध्ये तुम्हाला दिलेले सगळे अनसॉल्व प्रॉब्लेम मी घेतलेले आहेत. सॉल्व प्रॉब्लेम हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून टाकायचे. तो तुम्हाला काय असेल होमवर्क.